नहीं वही पे जगह पे पलटी मारेगा वो। तो हात काढ, तो हात काढ। हा नाही जमेल जमेल। मी तो हात काढ, त्याला फक्त इकडनं पकड। बरोबर। नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं स्वागत आहे। मंडळी, आजच्या दिवसात भरपूर कामं होत आहेत। स्टेज आपण लावून घेणार आहोत आणि त्याच्या पुढचे जे बाकडे आहेत जिथे आम्ही उभे राहतो ते सगळे आम्ही लावून घेणार आहोत। हे सगळं तुम्हाला आजच्या भागात बघायला मिळेल, तर जराही न चुकता पूर्ण ब्लॉग बघा। आय होप तुम्हाला मजा येईल। हा एक एज बाहेर काढ, त्याची बाहेर काढ, बाहेर काढ अनुभव, बाहेर काढ तिकडनं। आणि बघ कशी काढली। हा आणि त्याच्यावरती आता तो हा उपडा ठेवा। हा पलटी मार। हाँ अभी उसको एडजस्ट करो कॉर्नर टू कॉर्नर। तू घे ना त्याच्या साईडनी, बरोबर आहे। हाँ तर एक रेफरन्स तरी मॅच झाला ना, एक साईडची जरी रेफरन्स झाले ना तरी बस झाला। बरोबर आहे तिकडून। हा मार चालू काय आता डायरेक्ट स्ट्रेट। हा स्ट्रेट स्पार्क आहे का? हा ते त्याला टच नको होऊन देऊ। हा हा स्पार्क कर आइस चल, पर नीचे जाएगा तो होएगा ही। हाँ तो तू थोड़ा क्रॉस मारना। हुआ तो फूक मार। इसमें तो लॉक वीक नहीं है क्या कि वापस बटन दब गलती से दब जाए तो चालू ना हो? बरोबर। तो ते लागलं तरी पण एक्सपिरियन्स वाला हो गया। तो त्याच्यावरती निशाण येते व ड्रिल वेट वरती। जा आता तिकडचं मार। एक पाय मेटल वर पण ठेव मारताना। हा मस्त। कडक उन्हामध्ये काम करता करता असंच उसाचा रस मिळाला तर अजून काय पाहिजे। अरे हे अनुभव याला लात मार, त्याला जरा सरकव इकडे, मधल्याला सरकव। हा वहां से खींच घुस अंदर घुस कॉर्नर खींच उसका कॉर्नर। हाँ आता ते खेच स्मिथ, ते खेच। हाँ अभी इसके हिसाब से अपने को पीछे का। हाँ आता तू घे, आय थिंक गेला पाहिजे। अरे तू काय घाबरतो, घे ना। अरे यार और जगह है इसको। उसको पहले नीचे भी तो लेके आ सकते थे। नहीं वही पे जगह पे पलटी मारेगा वो। हाँ मी तू साइड चेंज कर, तिकडे जा, तिकडे जा। मीत के हाथ में थे। सनी तू बीच में जा, एकदम बीच में जा। ए क्या कर, अरे मी काय बोललो आता तुम्हाला, आगे से पकडू। एक मिनिट रुक। अरे अन्वय तिकडे नको, इथून पकड तू, फक्त इकडनं पकड। तो सनी आहे ना तिकडे सेंटरचा पकडायला। मी तुम अरे मध्ये कधी उतरतोय, ए वर उभा राहा। हा मधला हात काढ अन्वय, तो हात काढ। हा नाही जमेल। मी तो हात काढ, त्याला फक्त इकडनं पकड। मी सोडू? हा ते सोड आणि तिकडनं पकड, तिकडनं पकड, तिकडे पकड।
हा तिकडे पकड बस. आणि इकडचा हात काढ, इकडचा हात काढ. हाँ रुक, इसको 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 लेना पड़ेगा. इसको सरका जरा. तुझा पण तो सरकावा लागेल. मी खाली उतर, तू खाली उतर, खाली उतर. तो सरकव त्याला तिकडे, त्या वाल्याला, तो वाला सरकव तिकडे. हाँ 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 यस. अभी अभी अंदर ढकलो. हाँ तू पण घे ना. ए अनुभय उसको उधर बीच में पकड़ के. अरे मगाशी कसं सांगितलेलं तसं पकड ना तिकडनं. आजच्या दिवसात आपण हे मूर्तीचं स्टेज आणि त्याच्या आजूबाजूला आपण उभं राहायचं स्टेज जे आत्ता गरजेचं आहे ते अरेंज करून घेतलं आहे. आणि अनिल भाऊ पण आलेत मंडपाचं काम करायला उरलेलं, तर ते आपल्याला नीट घट्ट बांधून देतील. आणि त्यानंतर आपलं खरं काम सुरू होईल स्टेजवरचं. जा खाना खा बिना खा के फिर. अनिल भाऊंना स्टेज बांधायला सांगून आम्ही जेवायला निघून गेलो. तर म्हणजे अशा प्रकारे मंडपाच्या आतला सफेद कपडा आपला लावून होत आहे. झालं, काही मिनिटातच हे काम पूर्ण होईल. पण तुमच्या पुढच्या खेपेला फॅन घेऊन या पहिले. तर मंडपाचा आतला कपडा झाल्यानंतर आता अनिल भाऊच आपल्याला म्हणजे आपले मंडपवाले स्टेज घट्ट बांधून देत आहेत. त्याचे पाय एकमेकांना बांधावे लागतात जेणेकरून त्यांची मूवमेंट आपण रद्द करतो. अशा प्रकारे हे बघा. आणि किती म्हटलं आपण बांधायचं तरी जे प्रोफेशनल आहेत त्यांच्याकडे बांधून घेण्यात भरपूर फरक पडतो. को बोला हल्का खाली बांध के रखने का, तो पूरा उठा के रख रहे. हिंदी पे बांध के खाली रख. तो स्टेज बांधून रेडी झालेला आहे आपला आता फायनली. आणि हे पुढचे बाकडे पण आपण जसे उभे आहोत तसे ह्याच्यावर असेच पुढचे 6 बाकडे येतील आता इथे. आणि जवळपास जिथे आता हे भाऊ काम करत आहेत तिथपर्यंत बाकडे येतील आणि बाकीचं सगळं मेन जमिनीच्या लेवलला प्लाय वगैरे. आता हे दुपारची कामं आहेत, आता बघू केवढी कामं होत आहेत पूर्ण. अनिल भाऊंनी मंडपाचं बऱ्यापैकी काम पूर्ण करून दिल्यानंतर वेळ होती ती खालचं स्टेज लावायची. आणि त्यासाठी आम्ही संध्याकाळी खाली उतरलो आणि कामाला लागलो. हा तो ढकेल ना, सीधा करना उसको. 4 more to go. चलो ये खत्म करो फिर रात को ठोक देंगे इसको. हाँ पहले रखो. रोहित नजर घुमा, लाइन सब सीधा है ना, लाइन वो सब देख ले. तर म्हणजे अशा प्रकारे हे असं 1 फुटाचं स्टेज आहे आमचं जिथे आम्ही उभे राहतो. बाप्पाचे भक्तगण पाण्यापासून दूर. बाप्पा तर असतोच उंचावरती. ते 4 फुटाचं आहे, त्याच्या पुढचं 2.5 फुटाचं आणि हे 1 फुटाचं आहे. म्हणजे 1.5 फूटचा हा डिस्टन्स आहे आणि 1.5 फूटचा हा डिस्टन्स आहे. असं आमच्या
लेवल पासून 3 फूट उंचावरती एकूण हे बाप्पाचं स्टेज असतं. हवा में लो और आगे ले लो. हाँ अभी उंगली संभाल. यस अभी रोहित. और हाँ वो कॉर्नर हवा में ले वो उठा के. हाँ और बचा है थोड़ा 2 इंच. गैप भर दे. यस हाँ यस. यहाँ से लात मार रोहित ये कॉर्नर से. हाँ बराबर. ये ऊपर नीचे हो गया वो. उसको नीचे चिपीड़ लगाना पड़ेगा लगता. जाओ वो साइड से जाओ. मंडप के बाहर से जाओ. जा रे उचल तिकडनं कोपऱ्यातनं हात टाकून. पाय ठेव. ओके ट्रान्झिशन बरोबर. काय रे घरी कधी झाडू मारलाय का असा. तर म्हणजे असा होता हा आजचा जॅम पॅक दिवस. भरपूर कामं झाली. नाही म्हणता भरपूर कामं झाली आणि खूप चांगलं चित्र आता बघायला मिळते. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. अजून काम चालू आहे पण ते उद्या दाखवतो तुम्हाला. चला बाय. संभालो हाथ संभालो. और पैर भी संभालो. उतना ही अंदर डालो जितना. यस हो गया.